जहां एक तरफ गणेश विसर्जन की धूम रही, वहीं धुले में विसर्जन के दौरान एक दर्दनाक हादसा सामने आया है। यहां विसर्जन के लिए जा रही 3 मासूम जिंदगियां काल के गाल में समा गई। धुले शहर के चित्तौड़ में गणेश विसर्जन जुलूस से पहले ट्रैक्टर की चपेट में आने से 3 बच्चों की मौके पर ही मौत हो गई। इसमें 2 लड़के और एक लड़की का समावेश है। इस हादसे में 6 अन्य लोगों के साथ एक महिला के गंभीर रूप से घायल होने की जानकारी सामने आ रही है। इस मामले में विधायक कुणाल पाटिल ने बताया कि इस भीषण दुर्घटना में मृत हुए बच्चों को सरकार से मुआवजा दिलाने के लिए मदद करेंगे। गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःखद घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे. त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही 3 जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या 6 जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे. त्याच्यामध्ये परी शांताराम बागुल, मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे 4-4, 5-5 वर्षाचे आणि 13 वर्षाचे असे 3 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे 6 जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले 5 हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. आपण आत्ताच पाहणी केली. आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे. संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना आता पीएम करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत. अत्यंत दुःखद अशी घटना आहे. मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि ज्या या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले जे आहेत त्यांना काहीतरी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत. जे जखमी आहेत त्यांना आपण पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण 100% मदत करण्याचे काम आपण करतो.